मला खोटं कधीच दाखवायला आवडत नाही. हाय तसा ओरिजिनल क्वालिटी माणूस आहे. माझं डोळं भरून आलतं त्यांनी आई बापांचं म्हणजे आईचं आणि आप्पाचं नाव घेतलं ना, माझं अख्खं मन भरून आलं आणि डोळ्यातनं पाणीच आलं. असं झालं. आयुष्य किती बदलू द्या पण माणूस हाय तेवच राहणार. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर झापूक झुपूक चित्रपटाचा ट्रेलर आलाय, ज्याची आपण खूप वाट पाहत होतो. आपला लाडका सूरज चव्हाण माझ्यासोबत आहे. कसा आहे सूरज? खूप भारी. तुम्ही कसे आहेत? मी मस्त आहे. बिग बॉसच्या इंटरव्ह्यू नंतर आज तुला भेटते. किती उत्सुकता होती माहितीये तुला भेटण्याची, की फायनली आपला सूरज मोठ्या पडद्यावर आता झळकणार आहे. खूप खूप म्हणतो ना, इमोशनल व्हायला झालं जेव्हा ताई आली, आई बाबांची आठवण आली आणि सूरज माझं डोळं भरून आलतं त्यांनी आई बापांचं म्हणजे आईचं आणि आप्पाचं नाव घेतलं ना, माझं अख्खं मन भरून आलं आणि डोळ्यातनं पाणीच आलं. असं झालं. बरं सूरज, किती कमाल काम केलंय सर. वाटत नाही की तुझा पहिला सिनेमा आहे. मला ना तो तुझा रडतानाचा जो सीन आहे ना, तो बघून अगदी काळजाला भिडल्यासारखं झालं. तुला आम्ही बिग बॉस मध्ये पण पाहिलंय किती इमोशनल झालं. त्या रडतानाच्या सीनचं मला सांगू शकशील का, की तू खरा खरा रडलेला की काय झालेलं? मी खोटं कधीच लढत नाही. मी करतो ती टॉपच करतो आणि खरं खरंच करतो. मला खोटं कधीच दाखवायला आवडत नाही. हाय तसा ओरिजिनल क्वालिटी माणूस आहे. म्हणजे तू रडताची ऍक्टिंग नाही केली, तुला खरंच रडू आलं त्या scene ला? खरं लढलोय. कुणाला इथल्या सरांना बी इथला केदार सर. कसलं भारी रे. म्हणजे आपले स्वतःचे अश्रू लोक घाम गाळतात ना, तू घामासकट अश्रू पण गाळलेत आणि म्हणून इतका मोठा. आपण कष्ट घाम गाळला ना तर देव फल देतो आणि त्याच फल माझं ओम नम शिवाय पप्पा आई मरे माता गणपती बाप्पा मला देणार नाहीत. 25 झापूक झुपूक येणार. पण तुला कसलं भारी सरप्राईज मिळालं की रितेश सर आले, त्यांच्या हातनं उद्घाटन झालं. काय काय सांगितलं रे त्यांनी तुला स्टेजवर, किंवा किती आशीर्वाद मिळाले? काय रितेश सरांचा माझ्या डोक्यावर हातच आहे. कारण मी टॉपचा टारच आहे. कारण मला त्यांनी त्या टायमिंगला सांगितलेलं तुम्ही सुरत, तुम्ही नाडा, तुम्ही भिडा, तुम्ही ग बसू नका. त्यासाठी मी त्यांच्यावरच विनर झालोय आणि माझ्या फॅनलाच माझं येत जातंय. ट्रॉफी त्यांचीच आहे माझ्या फॅनची. आज पण तू ट्रॉफी घेऊन आलायस ना सूरज. लोक नेहमी ना ट्रॉफी मिळाल्यानंतर नंतर कपाटात ठेवून देतात, पण तुझा एवढा मोठेपण आहे, तू ती ट्रॉफी सोबत घेऊन आला. ती कसं आहे ना, माझ्या फॅनसाठी ना मी फोटो देतो त्यांना ट्रॉफीन बरं. कारण त्यांना बी खुशी भेटली पाहिजे. त्यांना नको आहे आनंद कधीतरी. किती बदललंय सूरज आयुष्य, काय सांगशील जाता जाता प्रेक्षकांना? आयुष्य किती बदलू द्या पण माणूस हाय तेवच राहणार. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. शुभेच्छा आहेत तुला आणि प्रेक्षकांना पिक्चर बघायला सांग. 25 एप्रिलला फुल कल्ला झापूक झुपूक बुकिटिंग. थँक्यू.